अशाच वेळेस आपल्याला आवश्यकता आहे की दृढ विश्वास निर्माण करणं फार गरजेचं आहे. आज या संदर्भात आपण काही व्हिडिओज पण पाहणार आहोत जे लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ असोसिएशन याच्याशी संबंधित आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे काम करतात. रॅदर खूप चांगल्या काही गोष्टी घडू शकतात जर त्या व्यक्तीने याच्यावर काम केलं तर. राईट. बरंच काही आहे. एनर्जी, ऊर्जा, शक्ती याच्यापासून निर्माण झालेल्या या बऱ्याच, इवन सर्वच गोष्टी की ज्या आपल्या जीवनामध्ये मॅटर करत आहेत, अगदी क्षणाक्षणाला, सेकंदाला, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. आपण आता इथे जे भेटत आहोत हे सुद्धा को इन्सिडेन्स नाहीये. राईट. याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे आणि हे कारण सुद्धा काय आहे? एक ठोस कारण आहे. राईट. तर काही व्हिडिओज मला तुम्हाला शेअर करायचे आहेत. जस्ट याच्यात महत्वाच्या गोष्टी काय आहेत माहितीये? की तुमच्या ज्या फिलिंग्ज आहेत, ज्या तुमचे भावना आहेत, भाव आहेत, इमोशन आहेत, हे तुमचं विश्व निर्माण करतात. तुमच्याकडे आता 1 करोड रुपये, 10 करोड रुपये, 10 लाख रुपये असण्यासाठी किंवा असल्यानंतर जे फिलिंग निर्माण होणार आहे, हे फिलिंग जर स्ट्रेसफुल असेल, एन्झायटी असेल, चिंता असेल, तर ते गोल कधीही पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्याची तुम्हाला भीती वाटतेय. बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये ज्या मुलांवर आई वडील जास्त एक्सपेक्ट करतात, उदाहरणार्थ टॉपर असेल एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा टॉपर आहे त्याच्या स्कूलमध्ये, राईट, 10-12 पर्यंत खूप चांगले मार्क्स त्याला मिळालेले आहेत. परंतु त्याच्यानंतर त्याच्या अंतर्मनात जसं तो महाविद्यालयात प्रवेश करतो किंवा तिथे ऍडमिशन घेतो आणि रिअलाइज होतं की ह्या सर्वांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आणि एक्सपेक्टेशन आहेत, त्यावेळेस त्या मुलाला अंतर्मनातून ऑब्स्टॅकल निर्माण व्हायला सुरुवात होतात. आणि पहिली भीती, याला फिलिंग म्हणता येईल, किंवा त्याचे इमोशन निर्माण होतात, ऑब्स्टॅकल निर्माण होतात, की मी जर हे अचीव करू शकलो नाही तर हे सगळे, ज्यांचा माझ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा बदलेल. याला म्हणायचं फिक्स्ड माइंडसेट. फिक्स्ड माइंडसेट फिक्स्ड झालाय. आणि एक विद्यार्थी, असे विद्यार्थी जरी समजा पास झाले, इंजिनिअरिंग केलं किंवा चांगल्या प्रशिक्षण जरी प्राप्त केलं चांगल्या महाविद्यालयातून, तरी सुद्धा ज्या वेळेस ते ऍक्च्युअल करिअर स्टार्ट करतात आणि त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी यायला सुरुवात होते, तर अंतर्मनातून स्केअरसिटी निर्माण होते, एक भीतीयुक्त भावना निर्माण होते. राईट. अँड दिस इज वॉट द फॅक्ट. जी मुलं शाळा कॉलेजमध्ये अतिउत्तम गुणांनी किंवा श्रेणीने पास झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांची कारकीर्द, कारण त्यांचा आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स डाऊन व्हायला सुरुवात होते. आता हे ते बाय डिफॉल्ट किंवा पर्पजफुली नाही करत, त्यांच्या अंतर्मनामध्ये जी त्यांची फाउंडेशन आहे त्यामध्ये काही गोष्टी ऑब्स्टॅकल निर्माण झालेले आहेत. राईट. आणि हे हे जे प्रोग्रॅमिंग आहे, सबकॉन्शियस माइंडचं, अंतर्मनाचं हे जे प्रोग्रॅमिंग आहे, हे प्रोग्रॅमिंग त्यांना गाईड करतं, हे प्रोग्रॅमिंग त्यांना दिशा देतं, डायरेक्शन देतं, जीवनाची डायरेक्शन. ह्या व्यक्तींना, आणि बरेचसे व्यक्ती असे आहेत जे आज करिअरमध्ये किंवा जॉब आहे, परमनंट जॉब आहे किंवा उत्पन्न आहे, इन्कम सोर्स आहे, तरी सुद्धा त्या व्यक्तींना त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी आणि समस्या येतात. काय समस्या येतात माहितीये? जनरल ज्यावेळेस आपण काही व्यक्तींना बोलतो किंवा चर्चा होते आणि काही गोष्टी ऑब्झर्व होतात, काय ऑब्झर्वेशन असतात माहितीये? किंवा हे तुमच्याही बरोबर घडू शकतं. आर यू स्ट्रगलिंग टू मेक मनी? धनसंपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा एका ठराविक विशिष्ट
अ, रक्कम आकर्षित करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करताय, स्ट्रगल करताय का? किंवा काही व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, व्यापार किंवा कारोबार, करिअर तेच मिळत नाहीये. काही व्यक्ती नेहमी सतत विचार करत असतात की माझं इन्क्रिमेंट कधी होईल. म्हणजे जॉबमध्ये जे व्यक्ती आहेत ते सतत अप्रायझल आणि इन्क्रिमेंट, वर्षातून एक दिवस अप्रायझल होईल आणि त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये माझा पगार वाढ होईल याची वाट पाहत असतात. मग त्याची वाट पाहत आहात का? किंवा काही गोष्टी प्रमोशनसाठी अप्रायझल तर होतंयच आहे, पगार वाढ होतीये, परंतु प्रमोशन जी बढोतरी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी वाट पाहताय का? तुमचं जे उत्पन्न आहे एका ठराविक रक्कम जी काय आहे त्याच्यावर अडकलेलं आहे का? आणि जरी उत्पन्न मिळत असेल तरी हे उत्पन्न किंवा इन्कम सोर्स, जी धनसंपत्ती तुमच्याकडे येत आहे, ही सेविंग करण्यासाठी किंवा बचत करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला समस्या येत आहेत का? तुमचा व्यापार एका विशिष्ट ठिकाणी अडकलेला आहे का, स्टक झालाय का? बिझनेस डील स्टक झाले का? काही डील होता होता राहिलेले आहेत का? म्हणजे अगदी तोंडाशी आलेला घास ज्याला म्हणता येईल ना, की आता सगळं काही पूर्ण झालेलं आहे, परंतु तिथे सुद्धा काही ऑब्स्टॅकल किंवा स्टक किंवा अडकणं म्हणतात ज्याला, की इथून पुढे गाडीच जात नाही. काही व्यक्ती जे सेल्समॅन असतील, काही विक्री कौशल्य ज्यांना निपुण व्हायचं आहे किंवा विक्री कौशल्यात ते कमी आहेत, त्यामध्ये ते स्ट्रगल करतायत का? म्हणजे काही विकायचंय परंतु विकता येत नाही. असे सुद्धा काही व्यक्ती आहेत ज्यांच्या जीवनामध्ये या समस्या येतात. काही व्यक्तींच्या सॅलरी येते, पण ती सॅलरी लगेच संपते 2-4 दिवसात. कारण पैशांचं नियोजन नाही. कुठे किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कुठे किती खर्च करायला पाहिजे, याची शिस्त नाही, डिसिप्लिन नाही, डेडिकेशन नाही, नीड आणि वॉन्ट, गरज आणि इच्छा, याच्यात डिफरन्स कळत नाही. राईट? बऱ्याच व्यक्तींच्या ह्या काही गोष्टी घडतात की म्हणजे त्यांना हे कळत नाही की माझी गरज काय आहे आणि इच्छा काय आहे. आणि आज बऱ्याच व्यक्ती, विद्यार्थ्यांचं, ज्यांचा पगार कदाचित 8,000 रुपये असेल, 10,000 रुपये असेल, पण अशी मुलं आयफोन वापरतायत किंवा वन नोट किंवा अजून काय असतो तो वन प्लस, तसे मोबाईल वापरतायत. राईट? का? कारण ते नियोजन नाहीये. अंतर्मनातून सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग नाहीये. असे व्यक्ती पैसा कुणासाठी कमवतायत माहितीये? बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योरसाठी. म्हणजे ज्यांचे बिझनेसेस, व्यापार वाढायचे आहेत, अशा व्यक्तींसाठी ही सर्वसामान्य जनता कार्य करत आहे. ही किती लोक आहेत माहितीये? 97%. आणि चेक करा, कदाचित हा पॅटर्न तुमचा तर नाही. लोन किंवा कर्ज कधी संपायचं नावच घेत नाहीत. बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये ही पण समस्या आहे. बरोबर? त्यानंतर एखादा व्यवसाय, व्यापार चालू केला तर त्यामध्ये यश प्राप्त होण्याऐवजी त्यामध्ये अपयश फार लवकर येतं. आणि आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही कुठे अडकलेला आहात का? आर्थिकदृष्ट्या खूप स्ट्रगल करायचे, स्ट्रगल करत आहात, स्वप्न फार मोठे पाहिलेत पण स्ट्रगल करत आहात, त्यातनं असं वाटतं या महिन्याला बाहेर पडू, 5 महिन्याने बाहेर पडू, पण ते वाढतच चाललंय. हे परिस्थितीमुळे नाहीये, हे अंतर्मनाच्या स्थितीमुळे आहे. आणि ही मी दररोज तुम्हाला आठवण करून देईल. काय? की ह्या गोष्टी आपल्याला काम करायचं आहे, याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि बऱ्याच व्यक्तींना फक्त वन सोर्स ऑफ इन्कम आहे का? फक्त एकच काहीतरी सोर्स जिथून त्यांना उत्पन्नाचं साधन आहे. परंतु जे रिच क्लास पीपल आहेत
किंवा जे खरोखर श्रीमंत आहेत यांच्या जीवनामध्ये काय होतं? यांच्या जीवनामध्ये मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम आहेत. राईट? जीवनामध्ये भरपूर धनसंपत्ती आहे, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम, किंवा फायनान्शियल फ्रीडम, किंवा प्रॉफिट इन देअर बिझनेसेस, या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. इट इज पॉसिबल. परंतु यासाठी काय करावं लागेल? अट्रॅक्ट मनी इफर्टलेसली, आकर्षित धनसंपत्ती इफर्टलेसली आकर्षित करणं हे सुद्धा शक्य आहे. तुमच्या स्वप्नातील जॉब किंवा जे करिअर आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता. इन्क्रीमेंट जे तुम्ही डिझर्व करताय ते इन्क्रीमेंट होऊ शकतं, प्रमोशन मिळू शकतं, इन्कम सोर्स वाढू शकतो. धनसंपत्ती जी काही येत आहे, नॉट नेसेसरी खूपच पाहिजे, परंतु जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिलात, काही व्यक्तींनी फक्त ₹500 जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 30 इयर्स, 30 वर्षाच्या कालखंडात यांनी इन्व्हेस्टमेंट किती केली? ₹1,80,000. परंतु 15% जे म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये मिळतात हे माहिती नाही सर्वसामान्य व्यक्तींना. सर्वसामान्य जे शेतकऱ्यांची शिकलेली मुलं मुली आहेत यांना ह्या गोष्टी नाही माहिती, आजपर्यंत कोणी सांगितलं पण नाही. आणि इवन बऱ्याच उच्च शिक्षित व्यक्तींना पण हे माहिती नाही. आणि जर तुमच्याकडे एक्सेल शीट असेल तर हा फॉर्म्युला पुटअप करा आणि तुम्हाला रिअलाइज होईल. याला हे ह्या जगातील 8वं आश्चर्य म्हणता येईल. काय? पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट. नाही माहिती, बऱ्याच व्यक्तींना हे माहिती नाही. ऍट द एज ऑफ 40, 50, 60 तरी सुद्धा हे रिअलाइज होत नाही की फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याचं रहस्य काय आहे, गुपित काय आहे. कळालं? आणि असे बरेचसे पॉइंट. परंतु हे ऑब्स्टॅकल, आता ज्या गोष्टी तुम्ही ऐकत आहात, तुम्ही श्रवण करत आहात आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचते, याचा अर्थ काय? तुम्ही सबकॉन्शियस माइंड किंवा मेंटली इथे ओपन अप झालेला आहात. माइंड सेट ऑन झालेला आहे. बल्ब ऑन मुवमेंट आहे ही. राईट? बल्ब ऑन. आणि जोपर्यंत माइंड सेट विकसित होत नाही, धनसंपत्तीसाठी सुद्धा फिलिंग आहे. कळालं? अगदी साधारण गोष्ट आहे, अगदी सिंपल. जर तुमचं लहान मूल असेल तर ते लहान मूल 1 वर्षाचं आहे आणि हे लहान मूल तुम्ही अशा व्यक्तीकडे द्याल का? म्हणजे शेजारी किंवा परिचित असेल किंवा अपरिचित असेल, परंतु फक्त त्या व्यक्तीचं नाव आहे आणि तुम्ही त्याला द्याल आणि म्हणाल 25 वर्षांनी मी याला घ्यायला येईल. तुम्ही असं नाही करणार कधी. म्हणजे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, येस ऑर नो. तुम्ही असं कराल का? नाही. परंतु बरेच व्यक्ती पैशांसोबत, धनसंपत्ती सोबत असं करतात. कारण ते विसरतात, ते धनसंपत्तीला एक ऑब्जेक्ट समजतात. ऑब्जेक्ट नाहीये. मनी एक फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यामध्ये एक ऊर्जा शक्ती आहे आणि ही ऊर्जा शक्ती फील करावी लागेल. ह्या ऊर्जा शक्तीची, धनसंपत्तीची काळजी घ्यावी लागेल. मग माझ्या बरोबर बोला, आय लव मनी. धनसंपत्ती जी आहे ना, ही मुलांप्रमाणे आहे. मुलांप्रमाणे अगदी. आणि अंतर्मनामध्ये बऱ्याच व्यक्तींचे इतके डाऊट्स, इतके क्लटर किंवा इतके बिलीफ, इतक्या मान्यता पैशांविषयी अंतर्मनामध्ये रुजलेल्या आहेत. आणि ह्या मान्यता आणि बालपणापासून ह्या काही गोष्टी त्यांच्या कानावर पडतात. आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत याच्याविषयी. बालपणापासून ह्या काही गोष्टी अंतर्मनामध्ये बिंबवल्या गेलेल्या आहेत. एक मिडल क्लास थिंकिंग ज्याला म्हणतात. 5 प्रकारचे लोक आहेत या जगात. पैशांसंबंधात जर बोललो तर 5 प्रकारचे लोक आहेत. एक व्हेरी रिच, एक रिच, एक मिडल क्लास, एक पुअर आणि एक व्हेरी पुअर, खूप गरीब. राईट? हे 5 प्रकारचे व्यक्ती आहेत. आणि यांच्यामध्ये मिडल क्लास थिंकिंग जी आहे, ही मिडल क्लास थिंकिंग त्या व्यक्तीला, म्हणजे मिलेनियर माइंडसेट, मिलेनियर बिलीफ, मिलेनियर ऍक्शन, या ज्या गोष्टी आहेत
ह्या आपल्याला कोणी शिकवलेल्या नाहीत. आणि हे न शिकल्यामुळे ट्रेनिंग फार महत्वाचं आहे, याच्यासाठी कोचिंग फार महत्वाचं आहे, अर्थसाक्षरता फार महत्वाची आहे, ज्याला म्हणतात ना फायनान्शियल लिटरसी. लिटरसी म्हणजेच साक्षरता फार महत्वाची आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, पण अर्थसाक्षर मात्र झालेलो नाही. म्हणून आणि ती फ्रिक्वेन्सी अशी आहे, आपण फ्रिक्वेन्सीची व्याख्या शिकलेलो आहेत. काय? जी गोष्ट फ्रिक्वेंटली आपल्या जीवनामध्ये येत आहे ती आपली फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेंटली वारंवार एखादी गोष्ट जर जीवनात घडत असेल तर बुद्धिमान व्यक्ती, सतसत विवेक बुद्धी ज्याची जागृत आहे, हा व्यक्ती काय करेल? अलर्ट होईल, सतर्क होईल. अरे काहीतरी गडबड आहे, राईट? पण जे अलर्ट नाहीये ते काय करतात? अडी अडचण, संकट आणि समस्या आल्यानंतर जागे होतात. अ, याला एमर्जन्सी म्हणतात. एमर्जन्सी, एमर्जन्सीत काम करतात. लाईट बिल आलेलं आहे 10-15 दिवसापूर्वी, भरणार कधी माहितीये? हा, एक तर डेट निघून गेली, किंवा आता शेवटची, किंवा आता लाईट म्हणजे कनेक्शनच कट करण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेस काही व्यक्ती, असं काही व्यक्तींचं झालेलं आहे आणि होतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला बिल आज पण भरायचंय, उद्या पण भरायचंय, त्या शेवटच्या तारखेला पण भरायचं, पण एक बिल आल्यानंतर 10 दिवसांनी हे जर तुम्ही केलं, काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात, काही गोष्टी अर्जंट असतात, राईट? हा टाइम मॅनेजमेंटचा एक फॉर्म्युला आहे, ह्याच्यावर पण आपण एक सेशन घेऊया. इम्पॉर्टंट गोष्टी जर वेळेवर नाही केल्या तर त्या अर्जंट मध्ये जातात. आणि 97% लोक, त्यांना जर विचारलं तुम्ही काय, मी खूप बिझी आहे, माझ्याकडे वेळच नाही. का वेळ नाही? मी व्यस्त आहे. जो व्यक्ती अस्तव्यस्त असतो ना, तो जास्त व्यस्त असतो, ज्याला बिझी म्हणतात लोक, बिझी. परंतु तुमच्या दैनंदिन म्हणजे दिवसामध्ये, दिनचर्येमध्ये जर तुमच्याकडे स्वतःसाठी वेळ नाही, तर मग तुम्ही अस्तव्यस्त होण्याच्या दिशेने आहात, चालत आहात. इम्पॉर्टंट आणि अर्जंट याच्यातला फरक कळायला पाहिजे. आरोग्य हे इम्पॉर्टंट आहे, पण तोपर्यंत लक्ष देत नाही जोपर्यंत ते अर्जंट होत नाही. कळालं? हार्ट फंक्शनिंग करत होतं, त्याची अपेक्षा जास्त नव्हती. फक्त 20 मिनिट वॉकिंग करायला सांगत होतं ते. 20 मिनिट चाला, जोरात चाला, किंवा जॉगिंग करा, एवढीच त्याची अपेक्षा होती. कार्डियक एक्सरसाइज म्हणतात याला. नाही केलं, मग बायपास करावं लागलं, किंवा एन्जिओप्लास्टी करावी लागली. आणि त्यावेळेस रिअलाइज झालं, अरे चांगलं गिफ्ट मिळालं होतं फ्रीमध्ये, आता त्यावर टाके बसलेले आहेत. अर्जंट आणि इम्पॉर्टंट. टीव्ही पाहता पाहता झटका आला, म्हणजे घाम आला, चक्कर आली, किंवा निपचित झाला एखादा व्यक्ती, त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मग रिअलाइज होतं माइल्ड अटॅक आलेला आहे. कळालं? आणि जर डॉक्टर तिथले कोऑपरेटिव्ह आणि इथिक्स व्हॅल्यू असणारे असतील तर ते म्हणतील डाएट करा, एक्सरसाइज करा, नॉर्मल होईल. नसतील तर ऑपरेशन करा. कळालं? अर्जंट आणि इम्पॉर्टंट या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सतर्क होऊन याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीची काही चूक नाही, त्याला शिकवलंच नाही कोणी, तर त्याला कसं कळणार? घरातील त्या लहान मुलांना जर तुम्ही हे धडे बाळकडू म्हणतात ना, बालपणापासून जर त्यांना त्यांच्या अंतर्मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये जर बिंबवल्या नाही, तर त्या व्यक्तीला, त्या बाळाला, त्या मुलाला ते कळणार कसं? आणि म्हणून हा सेशन, हे माइंड सेट ऑन मास्टरी ट्रेनिंग फार महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. खेडोपाडी किंवा जे विद्यार्थी किंवा अपकमिंग जनरेशन आहे, ह्या प्रत्येकासाठी हे महत्वाचं आहे. आणि गंमत अशी आहे, या रॅट रेसमध्ये जर तुम्ही रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचलं असेल, रॉबर्ट टी कियोसाकी यांचं, तर तुमच्या लक्षात येईल
की ही प्रत्येक जनरेशन रॅट रेस मध्ये अडकलेली आहे. रॅट रेस. पण एक गोष्ट मात्र विसरतो आपण. जरी ह्या शर्यतीत, रॅट म्हणजे उंदीर, रेस म्हणजे शर्यत, जरी या शर्यतीमध्ये आपण जिंकलो तरी आपण कोण असू, शेवटी रॅटच राहणार आहे. रॅट रेस. मनुष्य असून सुद्धा रॅट रेसमध्ये लोक इतके गुंतलेले आहेत. आणि या रॅट रेसमधून बाहेर जर पडायचं असेल तर काम कुठं करावं लागेल? आपल्या फ्रिक्वेन्सीवर. इथे फ्रिक्वेन्सी आणि इथे फिलिंग. गंमत अशी आहे, माझे मेंटोर, म्हणजे जे ट्रेनर आहेत, कोच आहेत, यांनी मला एक गोष्ट शिकवली. काय? एखादा व्यक्ती गोल बनवतो, गोल ध्येय बनवतो, म्हणजे त्याला क्लॅरिटी आहे. कॉन्शियस माइंडला, त्याच्या जागृत मनाला पूर्ण क्लॅरिटी आहे की मला काय प्राप्त. क्लॅरिटी, क्लॅरिटी, फक्त काय क्लॅरिटी आहे? की कदाचित मला 2 BHK चा फ्लॅट हवाय, 1 BHK चा स्वतःचं घर हवंय. ही क्लॅरिटी आहे. बरोबर. परंतु फिलिंग नाहीये. किती दिवसात घर होईल? नाही होणार. का? कारण ती जी फिलिंग आहे, झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक. कारण आता मी कम्फर्ट झोन मध्ये आहे आणि आता तर माझी गुजराण होते ना. याच्यासाठी एक प्रयोग केलेला आहे, एक्सपेरिमेंट. ह्या प्रयोगाचं नाव काय आहे? फ्रॉग एक्सपेरिमेंट. फ्रॉग, फ्रॉग म्हणजे काय? बेडूक. तुम्ही एक पॅन घ्या, भांड, आणि त्यामध्ये पाणी टाका आणि ते पाणी उकळायला ठेवा. परंतु पाणी उकळण्यापूर्वी एक बेडूक आणून त्याच्यात बसवा. त्या पाण्यामध्ये बेडूक ठेवा. त्या बेडकाकडे आता संधी आहे की तो त्या पाण्यातून उडी मारू शकतो आणि त्याच्यात क्षमता पण आहे, त्याच्यात स्ट्रेंथ पण आहे. म्हणजे त्याच्यात शक्ती पण आहे की तो तिथून उडी मारू शकतो. परंतु जर त्याने स्वतःला त्यामध्ये सेटल केलं आणि तुम्ही आता गॅस चालू करा, हळूहळू टेम्परेचर इन्क्रीज होते, तापमान वाढत चाललेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? बेडूक उडी मारेल? नाही मारणार. का? कारण त्या वाढत्या टेम्परेचर प्रमाणे त्याने त्याच्या स्किनला, म्हणजे हे बाय डिफॉल्ट आहे, ज्याला म्हणतात ना खेचर, पाण्यात आणि जमिनीत दोन्हीकडे राहू शकणारा तो प्राणी, तर तो ऍडजस्ट करतो स्वतःला. ऍडजस्ट करतो, ऍडजस्ट, कम्फर्ट झोन मध्ये ऍडजस्ट करतो, ऍडजस्ट करतो, ऍडजस्ट करतो. तापमान वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. आणि एक वेळ अशी येते, तापमान खूप वाढलेलं आहे, आता इच्छा असून सुद्धा तो उडी मारू शकत नाही. याला म्हणायचं डेड कम्फर्ट झोन. आणि 97% व्यक्ती या डेड झोन मध्ये अडकलेले आहेत. राईट. आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कुठलं शिक्षण, प्रशिक्षण पाहिजे सांगा? याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला वेल्थ, धनसंपत्ती, फक्त काही लोक पैसेवाले असतात, परंतु खरोखर श्रीमंत कसं होता येईल? वेल्थ मास्टरी करावी लागेल. वेल्थ मास्टरी. वेल्थ मास्टरीचाच अर्थ, जे पण तुमचे गोल आहेत, छोटे 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 गोल, हे अचीव करता यायला हवेत. आणि हे जसं तुम्ही अचीव करत जाल, प्राप्त करत जाल, परंतु यासाठी अडीअडचण, समस्या काय आहे? आपले आधीची जी फ्रिक्वेन्सी आहे, आधीचे जे नकारात्मक विचार आहेत ते. कळालं? आणि याच्यासाठी एक स्पेशल चॅप्टर मी घेतलेला आहे वेल्थ क्रिएशन मध्ये, आणि तो चॅप्टर यूट्यूबवर आहे अवेलेबल. जर पाहिजे असेल तर मी ती लिंक पुन्हा एकदा शेअर करेन, तो पहा. ते पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की माझ्या अंतर्मनामध्ये काय काय निगेटिव्ह फिलिंग काय आहेत, पैशांविषयी नकारात्मक विचार काय आहेत. ज्या मुलाला बालपणापासून शिकवलं गेलं की पैसे झाडाला लागत नाही, पैसे फार महत्वाचे आहेत, आणि मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहेत, असा मुलगा जर पैसे आले ना त्याच्याकडे, आणि पैसा टिकत नाही, पैसा एका ठिकाणी राहत नाही, असे जे काही त्याला निगेटिव्ह
सजेशन, ऑटो सजेशन त्यांनी स्वतः पण दिलेले आहेत आणि समाजाने पण दिलेले आहेत, कुटुंबाने पण दिलेले आहेत, मित्रमंडळीमध्ये पण मिळालेले आहेत. आणि सभोवताली जर पाहिलं तर त्याला स्केअर सिटी दिसत आहे. आणि ही जी स्केअर सिटी, याचं प्रोग्रामिंग इतकं स्ट्रॉंग होतं, पैसा जरी आला, आणि काही मुलामुलींचं असं झालेलं आहे ज्यांनी मला ट्रेनिंगमध्ये पण हे शेअर केलं, पैसा येतो पण राहत नाही. का नाही राहत? कारण हे प्रोग्रामिंग तसं सेट झालेलं आहे. आणि काही व्यक्ती वडिलोपार्जित धनसंपत्ती प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्याचं रिअलायझेशन नाही. काही व्यक्ती, काही मुलं असे पण होते की कदाचित घरामध्ये पूर्वी सुबत्ता होती, समृद्धी होती, आणि त्यांनी एक असा फेज पाहिला अप अँड डाऊन जीवनामध्ये, डाऊन फेज मधून गेल्यानंतर आता त्यांना ते रिअलाइज होते की ते पुन्हा रिकवर करता येत नाही. काही व्यक्ती असे पण आहेत. आणि मी असे बरेचसे व्यक्ती पाहिलेले आहेत ज्यांना कृत्रिम श्रीमंती, पैसेवाले झाले, कृत्रिम, आर्टिफिशियल, स्वतः नाही, आर्थिक साक्षरता नाही, लिटरसी नाही, ज्ञान नाही, भाव नाही, संवेदना नाही, पैशांविषयी प्रेम नाही, अशी जी काही मुलं आहेत, धनसंपत्ती आल्याबरोबर यांना असं वाटलं की पैसा येतच राहतो, किंवा याचं नियोजन नाही केलं तरी चालेल. आज असे व्यक्ती दुसऱ्यांच्या दुकानात कामाला आहेत. आणि ही ट्रू स्टोरी बऱ्याच आहेत. आता ही जी स्टोरी सांगतो मी, ही आत्ता ट्रू लाईव्ह स्टोरी माझ्या डोळ्यांसमोर. पैशांचं नियोजन फार महत्वाचं आहे, प्लॅनिंग फार महत्वाचं आहे, पैशांची साक्षरता फार महत्वाची आहे, गरज आणि इच्छा याच्यातला फरक ओळखणं फार महत्वाचं आहे. कळालं? हे जसं जसं तुम्हाला रिअलाइज व्हायला लागेल, तशा तशा काही गोष्टी जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रमाण मिळेल. प्रमाण, असं नाही म्हणते मी की माझ्यावर विश्वास ठेवा, नका ठेवू, पण जे तुम्हाला अनुभव येतील त्या, बेस्ड ऑन दॅट एक्सपिरियन्स, ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रमाण बनवा. श्रद्धा असणं चांगली गोष्ट आहे, अंधश्रद्धा चांगली गोष्ट नाही. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष अनुभवत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका की सूर्यनमस्कार केल्याने खरंच फायदा होतो. तुम्ही प्रत्यक्ष करा. आणि हेच मी प्रत्येक व्यक्तीला सांगतोय, प्रत्येक माता भगिनी, महिला गृहिणी, त्यांना मी ह्याच गोष्टी सांगतोय की हे तुमच्या जीवनासाठी, शरीरासाठी, आरोग्यासाठी आवश्यक आहे. मी खरं बोलत आहे का खोटं बोलतोय, हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल, आणि मी त्याच गोष्टी सांगतो, याच्यातनं नुकसान काही नाहीये. सूर्यनमस्कार करा, जॉगिंग करा, वाचन करा, पहाटे लवकर उठा, आणि सकारात्मक प्रोग्रामिंग करा. हो ओपोनोपोनो म्हणजे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन करा, ग्रॅटिट्यूड, आभार प्रकट करा. आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल की याच्याने जीवनामध्ये खरोखर परिवर्तन आणि बदल घडत आहे. राईट? आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतायत. आणि याच्यासाठी आपण एक 4 ते 5 तासाचा एक सेशन आहे, वेल्थ मास्टरी म्हणून. हा सेशन मी डिलिव्हर करणार आहे. परंतु हा सेशन मे बी रेकॉर्डेड असेल किंवा लाईव्ह पण आपण घेऊ शकतो. परंतु हा वेगळा पॅकेज आहे. राईट? आणि पूर्ण याच्यात म्हणजे हा प्रोग्राम आहे जो, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही परचेस करू शकता. परंतु हा प्रोग्राम मी एक लॉन्च करणार आहे. आणि जस्ट इमॅजिन, एक 2, 4, 5, 10 लाख रुपये जर प्राप्त होत असतील तर त्या कोर्सची प्राइस काय पाहिजे? राईट? आणि त्यासाठी स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवर काम करावं लागेल. हे जे काही मी लाईव्ह वर्कशॉप घेतो किंवा रिट्रीट सेंटरमध्ये जे काही प्रोग्रामिंग घेतो, त्यामधील हे सेशन्स आहेत किंवा हे प्रोग्राम आहेत, जे ज्यामध्ये काही गोष्टी, काही ऍक्टिव्हिटी मला करून घ्याव्या लागतात. राईट? आणि ज्यावेळेस आपण हे ऑनलाईन सेशन घेणार आहोत, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी रिअलाइज होतील. हे धनसंपत्तीसाठी फार महत्वाचं आहे. जीवनात ह्या 4 गोष्टी ज्या आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज मधून नेहमी बोलत आहोत, HRCM,
हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. राईट. ह्या प्रत्येक क्षेत्रात जिथे जिथे तुम्हाला ज्ञान अर्जित करता येईल त्या प्रत्येक ठिकाणाहून किंवा त्या प्रत्येक कोच ट्रेनर कडून तुम्हाला जे पण काही प्राप्त होईल, मी असं नाही म्हणत की बाहेर काही शिकू नका, शिका, भरपूर शिका. आणि हे शिकणं फार अनिवार्य आहे. काल पर्यंत, काल जी तुमची स्थिती अवस्था होती त्याच्यापेक्षा आज एक स्टेप तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. कळालं? एक स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे. जर तुम्हाला धावता येत असेल तर धावा, पळा. जर धावता येत नसेल तर चाला. जर चालता येत नसेल तर रांगा. परंतु काल तुम्ही जिथं होता तिथून आज तुम्हाला पुढं जाणं अति आवश्यक आहे. हे गरजेचं आहे. आणि ज्या काही गोष्टी मी आता सांगितल्या, जे काही सिम्पटम सांगितले, ह्या सिम्पटमवर जर तुम्ही मॅच करत असाल किंवा अडकलेला असाल, स्टक झालेला असाल, तर इथून पुढं मूव्ह होण्यासाठी, फॉरवर्ड होण्यासाठी तुम्हाला कोचिंग, ट्रेनिंग घेणं अति आवश्यक आहे. राईट? ओके. प्रत्येक व्यक्ती, माता, भगिनी, महिला, गृहिणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवू शकतात, परंतु त्यासाठी स्वतःला प्रशिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे. राईट.